लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक आहे, तरी महाविकास आघाडीचा उमेदवार काही अजून ठरलेला नाहीये। उद्धव ठाकरे हे विधान परिषदेची निवडणूक न लढण्यावर ठाम असल्याची माहिती आहे। पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं यासाठी त्यांचं मन वळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहे। महाविकास आघाडीकडून ठाकरे उमेदवार असले तरच निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी आहेत। मांडतील ना, शिवसेना पक्षप्रमुख नक्की भूमिका मांडतील। उमेदवारी अर्ज तर भरावाच लागेल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल। नाही काय होतंय काय म्हणजे काय, ही ती काय बाळंतणीची खोली आहे का? झालंय होतंय बघा, ऑपरेशन सुरू होणार, व्यवस्थित होणार। महाविकास आघाडीकडे एक उमेदवार निवडून येईल इतकंच संख्याबळ आहे। त्यामुळे ठाकरे लढले नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याची सध्या चर्चा सुरू झाली आहे। उमेदवार निवडून येण्यासाठी 29 मतं मिळणं आवश्यक आहे। त्यातच शिंदेच्या शिवसेनेकडून 10वा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहे। शिंदे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतं सुद्धा फोडू शकतात। इतका मोठा माणूस आहे तो। अमित शहानी वाढवलेला, देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतंही फोडू शकतात, असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतंय। संजय राऊतला याची जाणीव झाली, त्याबद्दल त्याचे आम्ही आभारी आहोत। आम्ही किती महान आहोत त्याची जाणीव तुम्हाला झालेली आहे, आणि भविष्यात सुद्धा आणखीन जर तुम्हाला जाणीव झाली नसेल तर काही काळामध्ये आणखीन एकदा तुम्हाला आम्ही जाणीव करून देऊ। धमक असं म्हणजे असावी लागते। राजकारणामध्ये फक्त बोलघेवडेपणा करून किंवा एकमेकाचे चपला उचलून राजकारणात पुढे जाता येत नाही। विधान परिषदेची एकच जागा महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकते आणि या एका जागेवर उद्धवजी ठाकरे यांनी दावा केलाय। याचा अर्थ उद्धवजी ठाकरे तुम्ही मतं सांभाळा असा सल्ला संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरेंना दिलेला दिसतोय। कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा आणि काम बिघाडा सुरू आहे, त्यामुळं विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं एकमत होण्याची शक्यता कमी आहे। ठाकरे विधान परिषद लढले नाही तर काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे। काँग्रेसने निवडणूक लढवण्याची तयारीही केल्याचं कळतंय। नाही, तशी काय आमच्यापर्यंत चर्चा नाही। प्रदेश अध्यक्ष उद्धव ठाकरे साहेबांना परवा दिवशी भेटलेले आहेत, त्यांची चर्चा झालेली आहे। काँग्रेसनं स्पष्ट भूमिका आम्ही मांडलेली आहे की उद्धव साहेब असतील तर त्याबद्दल चर्चेचा काय अडचण नाही आहे, परंतु दुसरं कोण असेल तर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागेल। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी आहेत आणि अजूनही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तिढा हा सुटलेला नाही। त्यामुळे अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यासाठी राजी होणार की दुसऱ्याच कुणाच्या तरी गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।